माऊली वारीच्या या टप्प्यावरती जसं आपण बघितलं की प्रत्येक जण एक निस्वार्थ भावनेनं वारकऱ्यांची सेवा करत असतात। या वारीच्या टप्प्यावरती जसजसा माऊलींची पालखी पुढच्या प्रवासावरती येते आणि पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाते, तिथे प्रत्येक जण या वारीची सेवा करत असतं। कोणी वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सेवा करतं, कोणी वारकऱ्यांचे पाय चेपून देत असतं, तर कोणी वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय करतं, तर कोणी वारकऱ्यांसाठी जेवणाची किंवा कुठल्याही त्यांना लागणाऱ्या गोष्टींची सोय करत असतं। आणि ही सगळी सेवा ही निस्वार्थ भावनेनं केली जाते। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा वारकऱ्यांसोबत अनेक कलाकार आपली सेवा करत असतात आणि हीच सेवा आपली कलेमधून सुद्धा हे करत असतात। आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गामध्ये रांगोळी सेवा बजावणारी राजश्री भागवत ही देखील माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये प्रसिद्ध आहे। राजश्री गेले 15 ते 17 वर्षांपासून माऊलींची रांगोळींची सेवा करते। म्हणजे जिथून जिथून पालखी जाते, पालखीचे जे काही सुवर्ण क्षण असतात, या ठिकाणी या मार्गावरती राजश्री ही रांगोळी काढत असते। आळंदी ते पंढरपूर या 18 दिवसांच्या प्रवासामध्ये माऊलींच्या रथासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या घालणं ही राजश्रीची सेवा। तिच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पुरंदवड्यामध्ये आहे आणि हा जो सगळा परिसर तुम्ही बघताय, हा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडतो। माझ्यासोबत आता राजश्री भागवत आहे। राजश्रीला आता वारी सोहळ्यामध्ये कोण ओळखत नाही असं म्हणावं लागेल, कारण गेल्या जवळजवळ 15-17 वर्ष झाली असतील। आता 15-17 वर्षापासून राजश्री माऊलींच्या पालखी पुढं आळंदी ते पंढरपूर या मार्गावरती रांगोळ्या काढण्याचं काम करते। अतिशय उत्कृष्ट अशा या सगळ्या रांगोळ्या असतात आणि वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या, वारकऱ्यांना अगदी त्यांच्या डोळ्याला सुखशांती देणाऱ्या अशा पद्धतीच्या या रांगोळ्या, अतिशय कलात्मक रांगोळ्या आणि पूर्ण पुणे, जुन्नर या संपूर्ण भागामध्ये राजश्री प्रसिद्ध आहे। आपण राजश्रीशी बोलूया। स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रामध्ये। पुन्हा एक वर्ष नवीन माऊलींच्या सेवेचं कसं वाटतंय? आत्ता काय भावना आहेत? छान वाटतंय खूप। माऊलींची सेवा माझी अविरत चालू आहे, त्यांच्या कृपेनेच, सगळ्यांच्या आशीर्वादाने। आणि जोपर्यंत मला ही सेवा जमेल तोवर मी करणार, जोवर माझ्या जीवात जीव आहे तोवर। आता तुझा चिरंजीव सुद्धा रांगोळी, आम्ही रील बघितलं, तुझा चिरंजीव सुद्धा रांगोळी काढायला लागलाय, त्याच्याबद्दल काय? त्याला कशी काय ही आवड आहे? तो 1.5 वर्षाचा होता तेव्हाच त्यांनी रिंगणामध्ये मी जेव्हा रांगोळी काढत होते तेव्हा तो घेऊन काढायचं काम करत होतं थोडं थोडं। त्याला आवडते, रांगोळी आवडते, ड्रॉइंग आवडतं करायला, म्हणून मला असं वाटतं की माझी जी सेवेची परंपरा आहे ती चालू ठेवेल आणि अशी माझी इच्छा आहे। तर आता तरी असं वाटतंय। बरं, आता यापुढे अजून काही वेगळ्या काही संकल्पना डोक्यात येत आहेत का? कारण नवीन तंत्रज्ञान येतं आहे, AI सारखं तंत्रज्ञान आहे, तर या तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन काही टेक्नॉलॉजी रांगोळीमध्ये येईल किंवा त्याचा काही वापर करावा असं वाटतंय? टेक्नॉलॉजीज जरी भरपूर प्रमाणात आल्या, तसं आत्ताही साचे वगैरे, परत टूल्स आहेत भरपूर रांगोळीसाठी, पण बेसिकली मला असं वाटतं परमेश्वराने ते उपजत दिलं आहे हातामध्ये, तर त्याचा हाताने जेवढा वापर करता येईल तेवढा मला करायला आवडतो। त्यामुळे मी शक्यतो सगळ्यात जास्त रांगोळी हातानेच। आत्ता तर अजून तरी मी पालखी मार्गावरती टूल नाही वापरले रांगोळी काढायला। हां, जेव्हा एखादी कोरीव काम असतं खूप स्पेशल कुठेतरी, तेव्हा मी टूल वगैरे वापरते। शक्यतो मी हातानेच काढते। जरी कितीही मोठं तंत्रज्ञान आलं तरी जी परमेश्वरी देणगी हाताने दिलेली, मला असं वाटतं ती प्रत्येकाने तीच जोपासावी। ॲक्च्युली मला लई लोक म्हणतात की तू रांगोळी काढते, ती पुसली जाते, त्याचा काय उपयोग होतो? पण कुणाच ठाऊक, कधी कधी रथ येईपर्यंत राहते, कधी कधी नगर येईपर्यंत राहते, कधी कधी ते दोन्ही येईपर्यंत राहत पण नाही, रांगोळी पुसली जाते, वारकरी त्याच्यावरून जातात। कुणाच ठाऊक वारकऱ्यांच्याच रूपामध्ये माऊलीच ती रांगोळी तोडत असेल, त्याच्यामुळे मी विचारच नाही करत, मी माझी रांगोळी काढत जाते। तुझी श्रद्धा, तुझी भक्ती आणि रांगोळीची आवड अशीच निरंतर राहो आणि तुला आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून हे एक छोटंसं गिफ्ट, अशीच रांगोळी काढण्याची प्रेरणा तुला सतत मिळत राहो आणि या रांगोळीच्या माध्यमातून तुझी सेवा ही पांडुरंगाचरणी, माऊलीचरणी ही त्यांना मिळो आणि तुझी वारी सुफळ संपूर्ण हो। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी पुरंदवडेमधून।